शहादा येथील प्रांताधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष के कनवारे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक पार पडली। शहादा तालुक्यात बागा वाढायला लागल्याने बागायतदार शेतकऱ्यांच्या गावाच्या वैभवात ही भर पडली। मात्र गेल्या 2 वर्षापूर्वी सर्वाधिक 2300 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला। गेल्या जून 2025 मध्ये 1750 एवढा भाव हाती मिळाला। सप्टेंबर महिन्यात भाव फक्त 400 रुपये क्विंटल एवढे घसरले। बाजारभावाने दगाफटका दिल्याने बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसत असून ते हवालदिल झाले। नवापूर येथे जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले। शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला प्रारंभ झाला। यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले। शहादा तालुका सकल ओबीसी समाज आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने शहादा तहसीलदारांना ओबीसी आरक्षण बचाव मागणीचे निवेदन देण्यात आले। बुधवारी परिषदेच्या शिष्टमंडळाने हे निवेदन देण्यात आले। नंदुरबार तालुक्यातील विरचक पाटीलपाडा ग्रामपंचायतीतर्फे शिवण नदी परिसरात गणेश विसर्जनानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। दडगाव येथील महाराज जनार्दन पोहऱ्या वडवी कला वाणिज्य व श्री वी कृ विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन व राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यात 3 रस्त्यांची कामे करताना मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल करण्यात आली, परंतु त्या बदल्यात संबंधित रस्ता काम करणाऱ्या ठेकेदाराने झाडच नावली असल्याची स्थिती आहे। त्यामुळे कडोदा खोतिया शेवाडी नंदुरबार या मार्गावर सर्वत्र शुकशुकाट दिसतो। आता दोंडाईचा नंदुरबार या मार्गाचे काम सुरू असून त्या अंतर्गतही शेकडो डेरेदार वृक्ष तोडले जात आहेत। नंदुरबार शहरातील गजबजलेल्या चौकातून चोरट्याने दुचाकी लपास केल्याची घटना घडली। टापू परिसरात रात्री 8:30 वाजता दिनेश कांतीलाल चौधरी यांनी त्यांची दुचाकी उभी केली असता त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली। याबाबत दिनेश चौधरी यांनी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात बेड सावणारे गंभीर समस्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी आणि पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना निवेदन दिले। दुर्गम भागात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। नंदुरबार शहरातील बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव करण्यात आला। कार्यक्रमात शहरातील 84 गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। दडगाव तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत तालुका स्तरावर कार्यशाळा बुधवारी पार पडली। यावेळी अभियानातील 8 विभागांवरील मुद्द्यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले। अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी मनोज भोसले होते। शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील नांदरखेडा रस्त्यावर गोमाई नोंदी पुलाची प्रशासनाने तपासणी करणे आवश्यक आहे। या पुलावरून अवजड डंपर आणि मध्य प्रदेशातील बसगाड्या प्रवास करत आहेत। शहादा तालुक्यातील गरजई गावातील शेतकऱ्यांनी शेतीकडे जाणारे पाण्यात रस्त्यांची निर्मिती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली। शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल होत आहेत। यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेत याबाबतचे निवेदन दिले। नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचा गंभीर प्रश्न सध्या ग्रामस्थांना सातवत आहे। पावसाळ्यात रस्ते खराब झाल्याने वाहतुकीला अडचणी येत आहेत। खांडबारा परिसर विसरवाडी परिसरासह ठिकठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली। पंचायत समितीने नादुरुस्त रस्त्यांची पाहणी करून त्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे। खड्डमय रस्त्यामुळे दुचाकी स्वारांचे अपघात नित्याचे झाले आहे।